प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 21 जूनचा धमाकेदार भाग बघत आहात तुम्ही। आज तुम्ही व्हिडिओ बघतच राहा, भारी दाखवलाय। ही कला अद्वैतची वाट बघत असते जेवायला आणि विचार करत असते थांबू का या अद्वैतसाठी, नाहीतर गेल्या वेळेस सारखा नुसता आईस्क्रीम खाऊन घोळ घालेल। आणि आला का नसेल हा लवकर, तेवढ्यात अद्वैत आलाय। पण कलाला असं वाटत असतं की सरोज मॅडमला असं वाटायला नको की मी ह्याच्या पुढे पुढे करतेय। अद्वैत आणि कला दोघे जेवायला बसले, पण आता जेवता जेवता काहीच बोलत नाहीयेत एकमेकांशी। तेवढ्यात या कलाला जोरात ठसका लागतो तिखटाचा। अद्वैत आधी तिच्याकडे नुसता बघतो, पण कला काही पाणी पित नसते, म्हणून अद्वैत स्वतः पाण्याचा ग्लास भरून कलाच्या समोर ठेवतो। पण तरी पण ही कला काही पाणी प्यायला तयार नाहीये, नुसती ठसकत असते। आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, अगं तुला तिखट लागलंय तर पी ना पाणी। कला पुन्हा तिखट खात असते, तेव्हा अद्वैत चिडतो आणि म्हणतो, डोकं फिरलंय का तुझं? अगं तिखट लागल्यावर पाणी पित असतो आपण, पुन्हा तिखटाचा घास खात नाही। बेसिक नॉलेज आहे ना हे जर मी केलं असतं ना तर मला 10-12 वाक्य बोलली असती, पी गपचूप पाणी। कला म्हणते नकोय मला। अद्वैत म्हणतो, मला माज आहे असं नेहमी म्हणत असतेस ना, आता कोण माज दाखवते? चल बंद कर ही नाटकं। आता ही कला म्हणते, काय रे अद्वैत, एकदा खरं मनापासून कोण कांगावं करते, कोण मनापासून बोलते हे ना तू आधी ओळखायला शिक। पण तुझ्यासारखा स्वतःच्या मध्ये बुडलेला माणूस असला ना की त्याला सगळं जग खोटारडं वाटतं। आता प्रत्येक बायकोची अपेक्षा असतेच की नवऱ्याने आपली बाजू घ्यावी। अद्वैत म्हणतो, मी काय बोलतोय तुला, पाणी पी आणि गपचूप झोप। उगाचच रात्रभर काहीतरी धिंगाणा घालत बसशील, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना काहीतरी मोठं शोधायची ना सवयच लागली आहे तुला। आता कला छान उत्तर देते त्याला, छोटी गोष्ट, अरे मोठ्या गोष्टी घडत असतात तेव्हा कुठे असतोस तू? नाही, मला तिखट लागलं म्हणून पाण्याचा ग्लास पुढे करतोयस। त्या दिवशी काजलवर किती आरोप होत होते, मी मदतीसाठी तुझ्याकडे याचना करत होते, तेव्हा नाही तुला वाटलं मदतीसाठी हात पुढे करावा म्हणून? चांदेकर, तू मला चांगलं ओळखतोस की मी कुठली चुकीची गोष्ट करणार नाही, तरी सुद्धा फक्त एकदा माझा तुझ्यावर विश्वास आहे असं म्हणाला असता ना तर माझ्या आई वडिलांना आणि मला किती दिलासा मिळाला असता माहिती तरी आहे का तुला? पण नाही, जेव्हा जे करायचं असतं ना ते तू कधीच करत नाहीस। तिखट लागल्यावर पाणी मी पण घेऊ शकले असते, पण जेव्हा तिथे सगळेजण माझ्या बहिणीवर आरोप करत होते तेव्हा मला सामोरं जाणं किती अवघड होतं, सगळ्यांना कळतंय का तुला? अद्वैत म्हणतो, आता तुला पण माझ्याबद्दल माहितीच झालंय ना, जे बरोबर आहे त्याचीच मी बाजू घेत असतो। आणि तुझ्या बहिणीचं म्हणशील तर तिकडे CCTV फुटेज होतं आणि त्यात जे काही दिसलं ना ते खोटं नसतं ग। कला म्हणते, मी असं म्हणतच नाहीये की CCTV फुटेजमध्ये जे काही दाखवलंय ते खोटं आहे, पण CCTV फुटेजला जसे डोळे असतात ना तसं मन नसतं रे। काय चुकलं काय नाही हे क्षमता नसते त्या CCTV मध्ये, पण माणसाला तर असते ना। त्यामुळे जे काही घडलंय, जे काही दिसलंय नाही, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक सारासार विचार तू करू शकला असतास, पण नाही, मी काय म्हणते त्याकडे तुझं लक्षच नव्हतं ना। हे बघ चांदेकर, मी आता जे काही बोलतेय तुझ्याशी ते जर तुला पटत नसेल, कळत नसेल तर तू माझ्याशी वाद घालू नको। ऑलरेडी ना माझं खूप डोकं दुखतंय आता अद्वैतला जरा रागच आलाय, पण तरी सुद्धा त्याने पाण्याचा ग्लास तिला असा दाखवलाय आणि तिथे ठेवून निघून गेलाय। पण कला आता सगळं तिचं जेवण आवरते आणि जेव्हा ती तिचे ताट वगैरे घासत असते तेव्हा अचानक तिच्या डोक्यामध्ये कल्पना येते, ते सगळं तिला आठवतंय। म्हणजे तिला सगळं ते भूतकाळ आठवलाय की कसं त्या काजलवर आरोप लागले, कसं CCTV फुटेज चेक करण्यात आलं। आणि आता CCTV फुटेजवर ना तिला असं वाटतंय की एकाच कॅमेऱ्याचं CCTV फुटेज चेक करण्यात आलंय आणि दुसऱ्या कॅमेऱ्याचं तर करण्यातच नाही आलं। त्यामुळे आता तिला असं वाटतंय काही झालं तरी सगळे CCTV फुटेज चेक करायचे। आणि ती आता तिची डिश वगैरे सगळी धुते आणि जोरात ओरडत जाते अद्वैतकडे बेडरूम मध्ये आणि म्हणते, चांदेकर। अद्वैत बिचारा दचकतो आणि म्हणतो, ए काय वेडबीड लागलाय का तुला? अगं तुला मॅनर्स नाहीये का? अगं केवढं घाबरलो मी, इतक्या वेळचं मी खाली ओरडत होतो तुला, तेव्हा तर माझं काही ऐकून घेतलं नाही, आता कशाला माझ्या नावाने ओरडतीयस तू? आता कला म्हणते, माझं मॅनर्स सोड, स्वतःचे मॅनर्स बघ। अद्वैत म्हणतो, माझ्याकडे चांगले मॅनर्स आहे, मी कोणी काम करताना डिस्टर्ब करत नाही कोणाला असं। आता कला म्हणते, मी बोलू का आता, झालं का तुझं? अद्वैत म्हणतो, मी नाही म्हणालो तरी पण तू बोलणारच आहेस। आता कला म्हणते, आजोबांनी तुला काय सांगितलं ते विसरलास का तू? अद्वैत म्हणते, काय म्हणाले आजोबा? कला म्हणते, माझी बहीण निर्दोष आहे हे सिद्ध होईपर्यंत तुला वाटेल ती मदत करावी लागणार आहे मला। अद्वैत म्हणतो, तुझ्या बहिणीचं नाही, ऑफिसमध्ये आमच्या अगेन्स्ट कोणी काम करत नाहीये ना हे मला शोधून काढायचं आहे। आता कला म्हणते, तू ना बाबा एखाद्या कोड्यासारखं आहे, नाही म्हणजे एखादं कोडं सुटता सुटत नाही, सोडताना एखाद्याच्या डोक्याचा भुगा होईल ना असा माणूस आहेस तू। त्यावर अद्वैत तिला म्हणतो की तू ना अशी आहेस, तो एखादा खेळ असतो ना, एखादी वस्तू सापडायची आहे ती आपल्याला सापडतच नाही आणि माणूस इरिटेट होऊन जातो, तशी आहेस तू, एकदम इरिटेट करणारी। माणसाचा मुद्दा काय ना तोच बाजूला राहतो। कला म्हणते, अरे बाबा मी जे बोलते ना त्यात काहीतरी पुसटसा मुद्दा असतो, ते कळतं तरी समोरच्याला, तुझं काय रे?
अरे तू जे बोलतो ना त्यात काहीच मुद्दा नसतो, तुला तरी कळतं का तू काय बोलतोय ते? अद्वैत म्हणतो तुला कळतं ना, मग स्पष्ट बोल ना माझ्याशी. मग कला म्हणते अरे त्या दिवशी पोलीस आले तर सगळं CCTV फुटेज चेक नाही केलं आपण. अद्वैत म्हणतो म्हणजे? आता कला म्हणते हे बघ, त्या दिवशी पोलिसांना एकच CCTV फुटेज दिसलंय, त्यात काजलकडनं अंगठ्या खाली पडल्या आणि तिने उचलल्या, एवढंच दिसलं पोलिसांना. दुसऱ्या CCTV फुटेजचं काय, ते सगळे फुटेजेस कोण बघणार? तर आता एवढाच वाद त्यांचा दाखवलाय आणि आता कला झोपी गेली आणि अद्वैत सुद्धा. अद्वैत तर बिचारा गाढ झोपलेला असतो. या कलाला काही झोप येईना, तिला सारखं ते CCTV फुटेज डोळ्यासमोर दिसतंय. आता ती उठून बसते आणि विचार करते माझी बहीण निर्दोष असल्याचा मार्ग मला दिसलाय, मी त्यासाठी सकाळपर्यंत का वाट बघू? नाही, मला आता या क्षणी ऑफिसला जावं लागेल. माझ्या गुंड्याची काहीही चूक नाहीये, मला तिला निर्दोष सिद्ध करावंच लागेल. उद्या सकाळी मी सगळ्यांना बोलवून हे सिद्ध करणारच. आता ही कला काय करते, उठून त्या अद्वैतला उठवायला लागते, म्हणजे उभं राहून, आणि हळूहळू म्हणत असते चांदेकर, ए चांदेकर. बिचारा अद्वैत गाढ झोपलेला असतो. आता ती चादर हलवते त्याची, पण हा काही उठेना. टाळ्या वाजवते पण तरी सुद्धा हा उठेना. आता शेवटी ती त्याला गदागदा हलवते आणि हा गडबडून उठतो. काय झालं? अद्वैत उठल्या चिडतो आणि म्हणतो ए अगं तुला काही कळतं का ग, एखाद्याला असं गदागदा हलवावं का, तुला काही समजतं का, मॅनर्स आहेत का तुला, मी गेलो असतो ना. आता कला म्हणते झालं तुझं, बोलू मी? अद्वैत म्हणतो बोल. अद्वैतला आता कला म्हणते चल आपल्याला आत्ता जायचंय. अद्वैत म्हणतो आत्ता? आधी तो घड्याळ बघतो आणि म्हणतो एवढ्या रात्री कुठे? कला म्हणते आपल्याला तुझ्या ऑफिसला जायचंय, मला CCTV फुटेज बघायचंय. अद्वैत म्हणतो आत्ता रात्री? नाही, तुला कळत नसेल पण मला कळतंय, मी राहतो ना तुझ्यासोबत रूममध्ये. तुला वेड लागलंय, आधीपासून होतं ते पण आता ठळकपणे दिसायला लागलंय. कला म्हणते चांदेकर, मला वेड लागलंय का नाही लागलंय याबद्दल आपण नंतर बोलूयात का, आधी आपण तुझ्या ऑफिसला जायचंय, मला CCTV फुटेज बघायचंय. तुला हवं तर मी आठवण करून देते, तिथे गेल्यावर वाद घाल माझ्याशी. अद्वैत म्हणतो नाही, मी एवढ्या रात्रीचं येणार नाही तुझ्यासोबत कुठेच. कला म्हणते मी आजोबांना सांगेल सगळं. मग अद्वैत म्हणतो मला आजोबांनी जे काही सांगितलं ना ते मला माहिती आहे, मी नाही येणार आता मला पाहिजे तेव्हा मदत करेल मी, आता मला झोप आली आहे. कला म्हणते अरे असं नको करूच रे, मला आत्ता CCTV फुटेज चेक करायचं आहे. तसं पण आता आपल्या लक्षात आलंय ना, ज्याने हे मुद्दाम घडवून आणलंय त्यांच्या पण लक्षात आलं असेल ना, आणि त्यांनी सगळ्यांनी पुरावे नष्ट केले, तर त्यापेक्षा आपण आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जाऊया, चल बरं उठ बरं. अद्वैतनं आता सॉलिड भाव खातो आणि म्हणतो हां म्हणजे तुला आता माझी गरज आहे. सकाळी तर मार नाक मोठं करून म्हणाली ना की मला तुझी गरज नाहीये, आत्ता मी तुला पाण्याचा ग्लास दिला तेव्हा पण काय बोललीस ग मला. तेव्हाचं वागणं आत्ताचं वागणं केवढा फरक आहे तुझ्या वागण्यामध्ये. नाही तिथे ऑफिसला गेल्यावर पण तुझं काही पण वागणं असेल, मी नाही येत तुझ्यासोबत. आता कला म्हणते ऐक ना, अरे बाबा आपण ऑफिसमध्ये काय घडलंय त्याकडे लक्ष देऊ ना, खरेंकडे काय असतं काय नसतं हे आपण नंतर बघूया, चल ना रे बाबा. अद्वैत म्हणतो आधी म्हण मला तुझी गरज आहे म्हणून. कला म्हणते खरं तर ना मी किल्ल्या उचलून आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जाऊ शकते, पण पुन्हा तुम्ही माझ्यावर आरोप कराल मध्यरात्री ऑफिसमध्ये घुसली वगैरे वगैरे. गपचूप चल नाही तर आजोबांना सांगेल मी. अद्वैत म्हणतो नाही मी येतोय ऑफिसला, पण तू आधी प्लीज म्हण मला. मग आता कला म्हणते अरे प्लीज कशाला, मी हात जोडते, हवं तर तुझ्या पाया पण पडते, कुठे तुझे पाय दाखव बरं मला. अद्वैत म्हणतो नाही ठीक आहे पाया वगैरे नंतर बघू आपण, तू नंतर पाया पड, आता एवढं ठीक आहे, सॉरी म्हटलीस ना तू, चल आता. अद्वैत बराच भाव खाऊन तिला ऑफिसला आणतो एकदाचा. आता दोघे जण ऑफिसला पोहोचलेत असं त्यांनी दाखवलंय. मग अद्वैत म्हणतो हां पोहोचलोयत मॅडम, आता ऑफिसला काय करायचं सांगाल का. मग कला म्हणते तुझं ते CCTV फुटेज चेक करायचं, त्यामुळे तुझ्या लॅपटॉपचा पासवर्ड दे मला, ते फुटेज बघितल्याशिवाय मला काही शांती मिळणार नाहीये. अद्वैत म्हणतो तू माझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून माझ्या शांतीचे तर थोडे छोटे पीसेस झालेत, माझ्या पीसचे पार पीसेस पडलेत ग. आता कला म्हणते हा जोक होता का, तुला वाटत असेल पण अजिबात फनी नव्हता. अद्वैत म्हणतो तू माझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून मोठा जोक झाला, आणखीन कुठला जोक सुचणार आहे मला. मग कला म्हणते ठीक आहे हा थोडासा फनी होता, चल दाखव मला तो लॅपटॉप आधी, आली आहे तुझी केबिन. अद्वैत म्हणतो शेवटचं सांगतोय परत जर पुन्हा आगोपणा करून बडबड करायला लागलीस ना तर तू आणि तुझं फुटेज दोघी फुटताला, मी काही पासवर्ड नाही देणार आहे तुला लॅपटॉपचा. कला म्हणते माझ्याकडे आहे की पासवर्ड. अद्वैत म्हणतो कसं काय. कला म्हणते आजोबा. अद्वैत म्हणतो चल हट
कला म्हणते ए इथे जे काही घडेल ना ते मी आजोबांना सांगेल, मग दे तू आजोबांना उत्तर, हाच आहे माझा पासवर्ड. आता अद्वैत म्हणतो किती वाद घालशील ग तू, आणि गपचूप आता त्याच्या केबिनमध्ये जातो. कला आता हसायला लागते त्याला. बापरे प्रेक्षकांनो, एवढा डिटेल रिव्ह्यू देते, एखादा लाईक करायला विसरू नका हो, आणि आपलं चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. तर आता अद्वैत कलाला म्हणत असतो चल ना लवकर आवरणं, किती वेळ लावतीये. कला म्हणते थांब रे जरा. आता तेवढ्यात तिला जे हवंय ते मिळालंय. म्हणजे आता ही काजल जेव्हा त्या अंगठ्या ठेवून देते त्यानंतर अशोक येतो आणि तिच्या बॅगमध्ये अंगठ्या टाकतो. हे सगळं स्पष्ट त्या CCTV फुटेजमध्ये दिसलंय. कला ते बघते आणि म्हणते बघ अद्वैत, मी तुला म्हणत होते ना. आणि आता अद्वैत उठून बघतो तर काय, त्यालाही हे सगळं स्पष्टपणे दिसलंय. पण प्रेक्षकांनो इथे ना त्यांनी जरा सस्पेन्स आपला वाढवलाय. म्हणजे कला आणि अद्वैतचं एवढंच त्यांनी दृश्य म्हणजे सीन इथे दाखवलाय. आणि आता पहाट झाली आहे आणि कलाचे आई वडील घरी आलेत कलाच्या, आणि घरी आल्या आल्या त्यांचा प्रचंड अपमान करतात हे श्रीकांत. त्यांना बघितल्या या श्रीकांतचं डोकं तापतं आणि ते श्रीकांत म्हणतात तुम्ही इथे काय हो, काल एवढं झालं तरी तुमचं मन काही भरलेलं नाही आहे वाटतं, दुकान झालं आता घरावर डोळा आहे वाटतं तुमचा. आता त्या कलाच्या आईला फार कसं तरी होत असतं. आता ते श्रीकांत म्हणतात ओ मिस्टर चला चला निघा, ही नाटकं नका करू इथे. या रजनी आत्या त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असतात पण हे ऐकता का. आता ते श्रीकांत म्हणतात त्या दिवशी आबा होते म्हणून वाचलात तुम्ही, नाही तर तुम्ही आणि तुमची मुलगी तुमची रवानगी तुरुंगात केली असते आम्ही. आबांचे उपकार माना, यापेक्षा जास्ती हाव नका ठेवू, चला निघा इथून. हो दिनकरजी खरे काही डोक्यात जातंय का, काय बोलतोय मी. अहो कशाला येता हो तुम्ही सारखं सारखं आमच्या घरात, चला बाहेर व्हा. आता या खरेबाई म्हणत असतात आहोत चला जायचं का आपण. आता ते लगेच म्हणतात श्रीकांत तुम्ही असं ऐकणार नाही, थांबा मी सिक्युरिटीला बोलवतो. आता तेवढ्यात कला येते खाली आणि म्हणते श्रीकांत सर हे काय करताय तुम्ही, का अपमान करताय माझ्या आईवडिलांचा. माझे आईवडील आहेत ते, माझी सख्खी बहीण आहे ती, तुम्ही असा त्यांचा अपमान नाही करू शकत. श्रीकांत म्हणतात तू मला उलटून बोलते, तुझी ही हिंमत. कला म्हणते सर मी तुमचा अपमान नाही करत आहे, माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे, पण माझ्या आईवडिलांचा सन्मान मला महत्त्वाचा आहे ना. माझ्या आईवडिलांचा सन्मान ही माझी जबाबदारी आहे. या घरात मी माझ्या पावलांनी आली असले तरी पण माझ्या त्या घराने मला जन्म दिलाय. शेवटी आता कलाची आई म्हणते अगं बाळा कशाला घरच्यांशी वाद घालते, आमचं चुकलं, आम्ही इथे यायलाच नको होतं. कला म्हणते आई तू कुठेही जायचं नाही आणि तुम्ही कुठेच जायचं नाही आहे, मला जे सांगायचं आहे ना घरच्यांसमोर ते सांगितल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही आहे. आता रोहिणी विचार करते बापरे, म्हणजे ती आली आहे रोहिणी खाली आणि विचार करते ही कला एवढं कॉन्फिडेंटली बोलते आहे म्हणजे हिला नक्कीच काहीतरी सापडलं आहे. आता ती लगेच तरा खाली येते आणि म्हणते अरे श्री असं काय करतो रे, असंच काहीतरी कारण असेल म्हणून बोलवलं असेल ना तिने तिच्या आईवडिलांना, तिचं ऐकून तरी घे. काय ग कला तू बोलवलंयस यांना की नैनाने बोलवलंय. नाही म्हणजे ह्यांचा 2 मुली आहेत ना घरामध्ये म्हणून विचारलं. कला म्हणते मीच बोलवलंय त्यांना, सगळे आले ना की सगळ्यांसमोर सगळं सांगते, तोपर्यंत आई बाबा तुम्ही बसा ना. आता तिची आई म्हणत असते नको नको आम्ही इथे उभेच बरे आहेत. कला म्हणते अगं असं कसं आई, तुम्ही मुलीच्या माहेरचे आहेत, बसा बरं. आता तेवढ्यात आबाजी येतात, मग ते विचारतात काय ग सुनबाई असं अचानक काय झालंय आज. मग आता ही कला म्हणते हो आबा मी सगळ्यांना सगळं सांगते. आणि कला डायरेक्ट अद्वैतला म्हणते तुझा लॅपटॉप देतोस का मला. आता ही सरोज कलाकडे बघतच राहते आणि सगळेजण कलाकडे बघतात. आता अद्वैत तिला लॅपटॉप देतो, मग कला तो लॅपटॉप ऑन करते. अद्वैतने तिच्या हातात लॅपटॉप दिलाय. आता राहुल रोहिणी सगळेच्या सगळे जरा घाबरलेत बरं का. कलाने तो लॅपटॉप ऑन केलाय आणि आता आजोबांना सांगते आजोबा त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी जे काही CCTV फुटेज बघितलंय त्यात तुम्हाला दिसलंय की काजलने अंगठ्या उचलल्या, पण माझ्या हाती जो CCTV फुटेज आलाय ना ते बघितल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या शंका आपोआप कमी होणार आहेत. तर या सरोजबाई म्हणतात जे काही पुरावे आहे ना ते आधी दाखव आम्हाला, तुझ्या पोकळ शब्दांवर आमचा विश्वास नाहीये. मग आता कलाने तो CCTV फुटेज प्ले केलाय आणि त्यामध्ये असं दिसतंय प्रेक्षकांनो की आरती सुरू असताना त्या अशोकने गपचूप या काजलच्या बॅगेमध्ये अंगठ्या टाकल्या, जेव्हा काजल त्या अंगठ्या उचलून ठेवते. पण आता आधी तर काजलला तेवढंच फुटेज दिसलंय. मग काजल म्हणते अरे हो मी त्या अंगठ्या उचलल्या पण माझ्या लक्षात नाही आलं की त्या अंगठ्या कोणाच्या तरी हातात द्यायला पाहिजे म्हणून, म्हणजे माझं चुकलं की मी टेबलावर ठेवायपेक्षा मी कोणाच्या तरी हातात दिल्या असताना तर हे एवढं झालंच नसतं. मग आता कला म्हणते गुंड्या शांत हो, बघ पुढे काय होतंय ते. काजल म्हणते अरे तायडे मला हेच कळत नाहीये की त्या माझ्या बॅगेमध्ये आल्याच कशा आणि कुठून.
कारण आपण तर ते सगळं झाल्यावर विसरून पण गेलो होतो अंगठ्याचं हे सगळं, म्हणजे उचलल्या मी वगैरे. मग कला म्हणते सगळं कळेल, त्या अंगठ्या तुझ्या बॅगेत कशा आल्या, कोणी टाकल्या, बघत राहा व्हिडिओ, सगळं कळणार आहे तुला काजल. मग आता काजल आणि हे सगळेच जण पुढचा क्लिप बघतात. तर हे खूप धक्कादायक आहे. या अशोकने या बघा असं दिसतंय, म्हणजे झूम करून बघा तुम्ही, अंगठ्या त्यात टाकल्या म्हणून. आणि आता त्यांनी एवढ्यावरच हा भाग पूर्ण केलाय प्रेक्षकांनो. सगळ्यांनी असे चेहरे केलेत, बाप रे हे सगळं भयंकर आहे. तर प्रेक्षकांनो ही रोहिणी मात्र सुटली आणि तो बिचारा गरीब अशोक पकडला गेला. श्रीमंत लोक तसे पण आपसुकच सुटतात म्हणा पैसे देऊन. आता पुढे आपण फार भारी बघणार आहोत. कला अद्वैतला खूप बोलत असते, त्या दिवशी मी तुला किती बोलत होते की काजलची काही चूक नाही, तुझ्या स्टाफच्या लोकांनी केलंय, हे सिद्ध होईल. एखादा म्हणला असता चुकलं माझं, तू बरोबर बोलत होती, सॉरी म्हणलं असतं एखाद्याने मला. एवढं सगळं झाल्यावर मी तुझ्याकडून अपेक्षा पण नाही ठेवायची का. मग अद्वैत हळूच कोण सॉरी म्हणतो तिला. कलाला आश्चर्यच वाटतं. आता मात्र आजोबा कलासाठी साडी घ्यायला सांगताय सरोजला, की तिची पहिली वटपौर्णिमा आहे, तिच्यासाठी साडी घे. आणि सरोज अशी बघतीये तिच्याकडे. चला, कला आणि अद्वैतच्या नात्याला अगदी हळूवार गोड सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. प्रेक्षकांनो आवडला ना तुम्हाला रिव्ह्यू, मग चला पटकन लाईक करून टाका आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करा. लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. रिव्ह्यू विथ अनघा. धन्यवाद.